एच-पी-व्ही इन्फेक्शन तपासणीसाठी स्क्रीनिंग करणं, पॅप स्मेअर करणं का महत्त्वाचं आहे? एच-पी-व्ही संक्रमण इतकं कॉमन आहे, की तुम्ही जेव्हा शारीरिक संबंधाला समोर जाता, तुम्हाला एच-पी-व्ही संक्रमण होण्याचे चान्सेस असतात. एच-पी-व्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलो व्हायरस. हा जो व्हायरस आहे, किमान 100 ते 200 टाइपचा असतो. सगळेच एच-पी-व्ही सर्व्हायकल कॅन्सर तयार करत नाही. तर याच्यामधले काही टाइप हे कॅन्सरमध्ये परावर्तित होतात. याच्यामध्ये एच-पी-व्हीचे जे हाय रिस्क व्हेरिएंट आहेत, ते आहेत एच-पी-व्ही 16 आणि एच-पी-व्ही 18. एच-पी-व्ही इन्फेक्शन झालं म्हणजे ते लगेच सर्व्हायकल कॅन्सरमध्ये रूपांतरित होत नाही. त्याच्यामध्ये बराच कालावधी जातो. बहुतेक वेळा एच-पी-व्ही इन्फेक्शन फर्स्ट स्टेजमध्येच रिझॉल्व्ह होऊन जातं. त्यापैकी काही वेळा हे इन्फेक्शन कॅरी फॉरवर्ड होतं. त्याचं रूपांतर हाय लेव्हलमध्ये होतं. या अवस्थेमध्ये सुद्धा कॅन्सर झालाय आपण असं म्हणू शकत नाही. यावेळेस सर्व्हिक्समध्ये जे सेल्स असतात, स्क्वॅमस सेल्स, ग्रॅन्युलर सेल याच्यामध्ये चेंजेस होत असतात. त्याला डिस्प्लेसिया असं म्हटलं जातं. पण अजूनही ही कॅन्सरची अवस्था नाहीये. जेव्हा एच-पी-व्ही इन्फेक्शन पर्सिस्टंट राहतं, ते रिझॉल्व्ह होत नाही, त्याचं रूपांतर प्री कॅन्सरस स्टेजमध्ये होतं. म्हणजे अजूनही ही अवस्था कॅन्सरची नाहीये, कॅन्सरच्या आधीची अवस्था आहे. हळू ही प्री कॅन्सरस अवस्था कॅन्सरमध्ये रूपांतरित व्हायला लागते. म्हणजे सर्व्हिक्सच्या गर्भाशय मुखाच्या ठिकाणी अल्सर्स होणं, लिजन्स होणं, तो भाग लाल होणं, त्याच्यातून स्राव होणं, टच झाल्यानंतर तिथून ब्लिडिंग होणं, असे काही चेंजेस तिथे व्हायला लागतात. यासाठीच एच-पी-व्ही स्क्रीनिंग किंवा पॅप स्मेअर स्क्रीनिंग वारंवार करणं खूप गरजेचं आहे. एखाद्या स्त्रीचं पॅप स्मेअर केल्यानंतर तिला प्री कॅन्सरस किंवा 0 स्टेजचं कॅन्सर आढळतं, तेव्हा लागलीच तिथे सर्व्हिक्सचा तो पार्ट काढून टाकणं, क्रायोसर्जरी करणं, कोनायझेशन करणं, लूप थेरपी वापरणं, लेझर ॲब्लेशन करणं, असे उपाय वापरून त्या स्त्रीला कॅन्सर फ्री करू शकतो.